आणि या निवडणुकीमध्ये आता मला सांगा, 2 गट जर एकत्र आले तर किती मतात देखील मिळालं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या. राज्यभर त्याची चर्चा होणार आहे आणि राज्यभर राजेसाहेबांचं तर थोडं होईल, तर माझं जास्त होईल कारण मी मंत्री आहे. मग आता या मंत्र्याची आबरू घालवायची का मंत्र्याची आबरू वाचवायची हे तुमच्या हातात आहे. काय कळालं का नाही अजून? तर आपण सगळ्यांनी कसलीही तक्रारी न देऊ देता आता आज दुपारपासून, आज थोडस लग्न आहे कुणा, आता ती लग्न आता ह्याच वेळ काढणार आहे मोठं. आता काय करू मी म्हटलं, भाऊ का ठेवलं तू निवडणुकीला आल्यावर थोडं देखील शिल्लक नाही, तुम्ही आलोच पाहिजे. त्यांची नवरा बघून आता नाही गेलं तर नाराज. आता रात्री गणिमधला 11ला सभा झाली आणि प्रकाशला मी फोन केला. आता प्रकाशला सकाळी तुम्हाला भेटलो नवरा बायकोला मी मारुतीत आंब्याकडे काढतो जुनी झाली काहीतरी. मी भेटलो आता काय संध्याकाळी नवी देऊन गेला. मी जेवणार नाही म्हटला. 11ला असं काय बोललो नाही. रात्री 8:30 आलो तिथं. मला 8:30 भावते काय काय त्याला वाटतंय की बाबा आपण लग्नाला यावं, नेत्यांनी यावं. पण असं एवढं लग्न मोठं लागलंय आमच्या दारात, आता करायचं काय? आता संध्याकाळच्या वेळेला 6 ते 10, 5 ते 10 या वेळेला आम्हाला जमणारच नाही. तर त्याच वेळेस संध्याकाळी सभा असतात. दुपारच्या वेळेला ठीक आहे मी 2-5 मिनिटं येऊ. मी का सांगितलं, आज 10 पत्रिका आहे सकाळी आणि सगळेजण आंदोलन करते. सांगा एकट्याने म्हटलं, साहेब तुम्ही सांगितलं की चंद्रकांत दादा येतो म्हटलं. म्हटलं येऊ देत की, तिथे काय प्रश्न आहे. मी नाही आलो तरी ते येऊन जातील. सांगायला वाटतं की याबद्दल असा जास्त आग्रह करू नका, एवढा माझा उद्देश होता सांगायला. तुम्ही कळलं पाहिजे की बाबा हे साहेबाचं लग्न चालू आहे, तर आपलंही लग्न आहे, आपण समजून घेऊया. आणि मी प्रकाश आला मी म्हणतो गोंधळ घाल की गोंधळ आहे तुझ्या मला. हा बुधवार साईडला ते ठीक आहे. मी विरोधात भाग अशासाठी सांगितला की आपलं काम किती महत्वाचं आहे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. निवडणुकीला आपण महत्व द्यायचं आहे. कसल्याही परिस्थितीत आता कसलेही काम बंद. आता कारखाने नोकरी झाली तर राजेसाहेबांचे असतील किंवा माझे असतील आहेत. कारखान्याचं चालू राहायला पाहिजे नको, तेवढं किमान जावा. तर लगेच साहेब शहराला जो अत्यावश्यक असेल तेवढा जायलाच पाहिजे. ज्यांना काही काम नाही त्यांना या कामात घ्यावं लागेल. शेतीच्या लोकांचं काहीच काम नसते. ते कुठे चिठ्ठ्या देतात, कुणाला देतात, कुणाला फोन देतात, सगळं आम्हाला पाहिजे. त्यामुळं त्यांनी सकाळी 1 अर्धा तास जायचं, थंब मारायचा आणि ह्या कामाला लागायचं. बोलतात माझ्या काय रेगाकडे जाऊ देता. तुम्ही ठीक ठेवा, तुमच्याची कोण नाही आमचीच घ्यायची. तरी माझं काय म्हणत आहे की ड्युटी आहे, जायला पाहिजे. त्याची ज्याची आहे तिला आम्ही सांगतो, परंतु बाकीच्यांनी हेच काम आज दुसरं काही करायचं नाही मला. आणि ज्या वार्डामध्ये मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं की आपलं काही खरं नाही. आणि जास्त पडतील तर प्रकाश गाडीकडे 4 चाकी गाडी द्यायची. मला आज एकटा कधी विचारला लगेच संध्याकाळी मिळणार का मागचा जो मिळालेला आहे. तर हा विनोदाचा भाग सोडा. जास्तीत जास्त मतदान कसं होईल, दोन्ही उमेदवारांना कसं होईल, आपला तुपला डोक्यातनं काढून टाकायचा. हे आपले दोघांचे आमचे उमेदवार हे आमचे आहेत हे समजायचं. कसलाही परंपरा भाव, अपरंपरा भाव, दुसऱ्याबद्दल दूषण, कसलीही निगेटिव्ह चर्चा करायची नाही. कोणीही निगेटिव्ह चर्चा केली आणि कानावर आलं की उसकी खेळ नाही. तुम्ही पुन्हा आता अधिक न बोलता राजेसाहेब आज या ठिकाणी आले आणि थोडा माझं भाषण खुललं नाही कारण काय तर या निवडणुकीमध्ये आपण सगळे उमेदवार प्रचंड मताने, नगराध्यक्ष तर आपलं नाकच आहे, नगरसेवकी आपलं नाक आहे,
तर आपण यांना प्रचंड मताने निवडून आणून या कागल शहराच्या विकासासाठी आपण सर्वांनी फार मोठा हातभार लावा अशी विनंती करतो. आणि ती कशी टिकणार, काय टिकणार याबद्दल अनेक वेळा मी सांगितलेलं आहे. कारण आपला गट आणि त्यांचाही गट असेल की हे युती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न तर करूच, त्यासाठी आपण कष्ट करू, आपण विश्वास देऊ आणि या विश्वासाला तडा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन आपण सगळ्यांनी मिळून करूया एवढी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि आपल्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळावं अशी परमेश्वरची मी प्रार्थना करतो. जे उमेदवार आहेत ते 3 तारखेला निकाला दिवशी सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष झालेले असतील अशी प्रार्थना मी करतो आणि आपल्याला घेतो. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.